सलीम शेख यांनी मंचावर यायचं आहे. आशिष हे तुमचं शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील. त्यानंतर परीन वडगामा यांचा सुद्धा सत्कार यांचा मंगेश यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यायचं आहे. परीन वडगामा यांचा सुद्धा सत्कार होईल. परीन वडगामा आदित्य यांना विनंती आहे. यानंतर त्यांनी लल्लन जयस्वाल यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन. लल्लन जयस्वाल यांचा सत्कार आदित्य करतील. आदित्य यांना विनंती आहे त्यांनी लल्लन जयस्वाल यांचा सत्कार करायचा आहे. विकास यांना विनंती आहे त्यांनी मंचावर येऊन गोपाल सिंग यांचा सत्कार करायचा आहे शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन. गोपाल सिंग यांचा सत्कार होत आहे. रवी वाकळे यांना विनंती आहे त्यांनी हरीश दादा मांडवीकर यांचा सुद्धा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे सन्मान चिन्ह देऊन सुद्धा. रवी वाकळे हरीश दादा मांडवीकर मुख्य आयोजक या स्पर्धेचे. हरीश मांडवीकर फाउंडेशन HM चषक 2024 सुंदर असा टुर्नामेंट पोईसर परिसरातील. रवी वाकळे त्यांचा सत्कार करताना खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही इथे आल्याबद्दल. खूप खूप आभार तुमचे. सुरेश जाधव यांना सुद्धा सन्मान चिन्ह देऊन नंदन हे त्यांचा सत्कार करतील. सुरेश जाधव यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन. सुहासला विनंती आहे त्यांनी सुद्धा सत्कार करायचा आहे. सुहास हा सत्कार करील. अशोक कोळी यांचा सुद्धा सत्कार होणार आहे. नंदन यांना विनंती आहे त्यांनी मंचावर येऊन अशोक कोळी यांचा सत्कार होत आहे शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन. खूप खूप धन्यवाद. आता नाझीम भाई यांचा सुद्धा सत्कार होणार आहे. नाझीम सर यांनी हा सत्कार घ्यायचा आहे. या HM चषक 2024 पर्वत दुसरे. इंटर पोईसरचा सामना बाकी आहे दादा. चला या टुर्नामेंट मधील बेस्ट बॉलर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरू करत आहेत. बेस्ट बॉलर सूरज, चेतन 11 मधील सूरज. प्रवीण वडगामाळे त्यांना पुरस्कार देतील बेस्ट बॉलरचा. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली आहे त्यांनी.
या टुर्नामेंटमध्ये 6 बॉल 7 देखील त्यांनी डिफेंड केले. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली. परिन वडगामाने देतील पुरस्कार सूरज यांना. आता बेस्ट बॅट्समन, आपण बेस्ट बॅट्समन घोषित करणार आहे टुर्नामेंटचा HM चषक 2024 बेस्ट बॅट्समन जॉन्टी. चेतन 11 संघामधील जॉन्टी. खूप सुंदर अशी फलंदाजी केली आहे त्यांनी या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. जॉन्टी यांना लल्लन जयस्वाल हे त्यांना पुरस्कार देऊन त्यांचं लल्लन जयस्वाल लल्लन जयस्वाल हे जॉन्टी यांना बेस्ट बॅट्समन याचा पुरस्कार देतील. निलेश शेट्टी जर आले असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे. आले तर मॅन ऑफ द सिरीज या टुर्नामेंट मधील मॅन ऑफ द सिरीज जाते दिवेश. ओमकार मलाड या संघातील दिवेशाला मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळतोय. तर निलेश शेट्टी हे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देतील दिवेशाला. ओमकार मलाड या संघातील निलेश शेट्टी यांना हे पुरस्कार देतील दिवेशला. खूप सुंदर ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिवेश यांचा. खूप खूप धन्यवाद. आता आपण वळणार आहे सेकंड प्राइज या टुर्नामेंटमधील चेतन 11. सेकंड प्राइज चेतन आणि पूर्ण संघ त्यांनी स्टेजवर यायचं आहे. चेतन 11 सेकंड पारितोषिक HM चषक 2024 पर्व दुसरे यामधील चेतन लवकर यायचं आहे. चेतन 11 बोरिवली. चेतन संघ उपविजेता या टुर्नामेंट मधील. खूप खूप धन्यवाद. गोपाल सिंग हे त्यांना ट्रॉफी देतील. गोपाल सिंग हे त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करतील उपविजेता संघ चेतन 11. गोपाल सिंग या सेकंड प्राइज चेतन 11. सुंदर असा ट्रॉफी आणि प्रथम पारितोषिक HM चषक 2024 पर्व दुसरे मधील ओमकार मालाड संघ. पूर्ण संघ इकडे यायचा आहे. सुरेश सरोजला विनंती आहे पूर्ण संघ सगळे प्लेयर त्यांचे स्टेजवर घेऊन यायचे. त्यांनी स्वतः कॅप्टन आले आहेत ओमकार मालाडचे. आणि हरीश दादा मांडवीकर यांना विनंती आहे ते पुरस्कार देतील सुरेश सरोज याला. हरीश दादा मांडवीकर HM चषक 2024 विजेते ओमकार मालाड. खूप खूप अभिनंदन या संघाचं. सध्या खूप फॉर्म मध्ये हा संघ. खूप टुर्नामेंट गाजवतात आहेत ते. असेच खेळत राहा सुरेश सरोज आणि जिंकत राहा तुम्ही. खूप छान तुमचा संघ. खूप खूप अभिनंदन ओमकार मालाड या संघाचं. सुंदर असा ट्रॉफी सुरेश सरोज. खूप खूप धन्यवाद. आणि फोटो झाल्यावर सुरेश सरोजने तसंच थांबायचं आहे. तुम्हाला 2 शब्द या टुर्नामेंट बद्दल बोलायचं आहे ही विनंती आहे. सुरेश सरोजने 2 मिनिटं दादा बोलतील आधी. हॅलो. चेतन 11 यांच्याकडनं
हॅलो हॅलो चैतन्य इलेव्हनचे जे प्लेयर आहेत ते आमचे घरातले होते, ते हारलेत. लई वाईट वाटलं, पण ठीक आहे, इट्स अ स्पोर्ट्स. दो पहलवान लड़ेगा तो एक पहलवान को गिरना बहुत ज़रूरी है. और दूसरा कौन सा टीम जीता? हो? ओम साई अंधे मलाड ना, ओमकार मलाड हे टीमनी चांगली खेळलीत. आणि हे क्रिकेट म्हणजे लई चांगली गेम आहेत. फक्त ॲज अ स्पोर्ट्स म्हणून तुम्ही खेळा, पर्सनल घेऊ नका याच्यामध्ये. तुम्ही ॲज अ स्पोर्ट्समैन म्हणून खेळा. एक को हराने का एक को जीताने का है. इसमें पर्सनल दुश्मनी में मत जाओ. क्योंकि जब हम लोग का दौर था, जब हम लोग का दौर में हम लोग को अच्छा प्लेयर था उसके बाद लोग ठसन रखते थे कि आंडू बोले बहुत अच्छा खेल रहा बोले. पर तुम लोग के टाइम में बहुत फैसिलिटीज़ है. अभी तुम लोग को ट्रैक, टी शर्ट, ये सब शूज़ भी. हम लोग चप्पल में खेलते थे क्रिकेट. मैं भी क्रिकेटर था मैं. पर अभी का स्पोर्ट्स बहुत प्रोफेशनल हो गया. शायद मैं पूरी कोशिश कर रहा हूँ. मैं अभी आने वाला एक बहुत बड़ा टूर्नामेंट होने वाला है जो MTCL के नाम से खेला जाएगा. आज तक शायद ये बड़े बड़े लोग जो प्राइज़ रहेगा ना 25 लाख 50 लाख, ये नहीं रहेगा. बहुत बड़ा प्राइज़ रहेगा. ये हरीश मांडविकर फाउंडेशन के नाम पे रखा जाएगा और बहुत बड़ा प्राइज़ रहेगा, जिसके वजह से तुम लोग जो टेनिस प्लेयर है उनका फ्यूचर में कुछ तो भी ये लोग सोचना पड़ेगा. गवर्नमेंट वो मैं करके दूंगा तुम लोगों. बाय, हैव अ गुड लक. एज अ बी अ स्पोर्ट्समैन, डोंट बी अ फाइटर. ओके. आता इंटर पोईसर अंतर्गत खूप खूप धन्यवाद सगळ्या मान्यवरांचे तुम्ही इकडे आल्याबद्दल. हरीश दादा मांडवीकर फाउंडेशन आयोजित HM चषक 2024 इंटरमधून चेतन 11 आणि आउटर लॉटमधून ओमकार मलाड असे दोन अवाढव्य संघ फायनल या सामन्यामध्ये पोहोचले आहेत. काहीच वेळात हा सामना सुरू होणार आहे. तरी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे त्यांनी कोणीच घरी जायचं नाही आहे. सुंदर असा सामना होणार आहे.
अभी माया 11 वॉज जिद्दी मराठा में टॉस होने वाला है सेमीफाइनल का। दोन्ही कॅप्टनला विनंती आहे पहिला सामना इंटर पोईसर वाल्यांचा होईल फायनल। जरा पुढील सामन्याची सुरुवात करायची आहे।